राहुरी शहरातील शनी मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या भाजी मंडई येथे गंगागिरी महाराज मंदिर येथे गंगागिरी महाराज मित्रमंडळाच्या वतीने सप्ताह आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। याच जागेमध्ये काही वर्षांपूर्वी गंगागिरी महाराज यांचा सप्ताह संपन्न झाला होता। या सप्त्यामध्ये तूप कमी पडलं म्हणून आचार्यानं महाराज यांना सांगितलं, तर स्वयंपाक्याला गंगागिरी महाराज म्हणाले की राहुरी परिसरातून वाहत असलेल्या माझ्या मुळा माईकडून उसनं तूप घेऊन या। हा आदेश मानून भक्तगणांनी मुळा नदीतून पाणी भरून आणलं। स्वयंपाकाच्या ठिकाणी येईपर्यंत या पाण्याचं तुपात रूपांतर झालं आणि तुपाची गरज भागून गेली। सप्ताह संपल्यानंतर महाराजांनी बाजारातून तूप आणायला सांगितलं आणि उसनं आणलेलं माझं मुळामाईचं तूप तिला परत देऊन टाकण्याची आज्ञा केली, अशी आख्यायिका आजही सांगितली जाते। त्यामुळे सदर गोष्टीची आठवण राहावी म्हणून हा भंडाऱ्याचा कार्यक्रम गंगागिरी महाराज मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये करण्यात येतो। याप्रसंगी राहुरी आणि परिसरातील भाविक भक्तगण या भंडाऱ्याचा अवश्यपणे लाभ घेतात। यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असते। यंदाच्या वर्षीच्या कार्यक्रमात हरिभक्तपरायण शिवशाहीर विजय महाराज तनपुरे यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले। हा सप्ताह कुण्या एका व्यक्तीचा नसून हा सर्व राहुरीकरांचा आहे। आम्ही फक्त निमित्त आहोत। आमची कुणाची नावे यावीत की कोणी घ्यावीत अशी आमची अपेक्षा नसते, असं एकसुरामध्ये म्हणताना मंडळाचे कार्यकर्ते दिसले। या सप्ताहामध्ये कार्यकर्त्यांचा उत्तम नियोजन सेवाभाव प्रकर्षाने जाणवत होता। दरम्यान या प्रसंगी शिवशाहीर विजय तनपुरे यांनी अधिक माहिती दिली। श्री क्षेत्र राहुरी गावामध्ये संत श्रेष्ठ गंगागिरी महाराज यांच्या स्मरणानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह वर्ष साधलं। या सप्ताहामध्ये गंगागिरी महाराज मित्रमंडळानं अतिशय नियोजनबद्ध हा कार्यक्रम केला आणि या सप्ताहामध्ये काल्याचं कीर्तन करण्याची संधी मला या मंडळानं दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। परमेश्वराचं नामस्मरण प्रत्येकाच्या मुखातून व्हावं, हा सप्ताह उत्तरोत्तर प्रगती करत जावं आणि गंगागिरी महाराज मित्रमंडळ या सर्व तरुणांनी प्रत्येकानं या कार्यात अगदी झोकून दिल्यामुळं हे एवढं मोठं प्रचंड कार्य ते सहज पार करू शकले। धन्यवाद। तर भक्त सुरेश चव्हाण यांनीही अधिक माहिती दिली। गेली सातत्याने गंगागिरी महाराज मित्रमंडळाच्या वतीनं आज जवळजवळ 7वं वर्ष चालू आहे। अगदी सातत्यानं भंडाऱ्याचा कार्यक्रम या राहुरी शहरामध्ये होत असतो आणि सर्व जाती धर्माचे यामध्ये सर्व युवक कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी अगदी हुरिरीनं भाग घेत असतात आणि अशी आख्यायिका म्हणजे सांगतात असं की राहुरीमध्ये जो गंगागिरी महाराजांचा सप्ताह झाला होता आणि त्या सप्त्यामध्ये तूप कमी पडलं होतं, तर ते महाराजांनी आपल्या नदी पात्रातून पाणी म्हणून आणलं आणि इकडे दिलं तर त्याचं ते तूप झालं असं म्हणतात आणि तेव्हापासून तो जो सप्ताह चालू आहे तो अखंडपणे या ठिकाणी भंडाऱ्याचा आयोजन या मित्रमंडळाने केलं आहे। एवढं सांगू इच्छितो। धन्यवाद। न्यूज रिपोर्टर दत्ता तारडेसह कॅमेरा पर्सन प्रसाद आघाडे आणि सचिन गाडे, एसएन मीडिया, राहुरी।